राम राम मित्रांनो, सर्वांना जय शिव. आपल्या गावामधून मित्रांबरोबर अशा ठिकाणी जायचं आहे. आपल्याला असा किल्ला बघण्यासाठी जायचं आहे. तिथं आपले छत्रपती शिवाजी महाराज राहिलेले आहे. तर आपली गाडी आलेली होती. पहिले आपल्या गाडीला भैया भाऊनी पहिले नारळ फोडून घेतलं, मग आपली गाडी निघाली होती. तर आपले सगळे मित्र गाडीमध्ये येऊन बसलेले होते. तर ते म्हणे गाडीत गाणी लावून नाचूया म्हणे. तर आपले ड्रायव्हर म्हणे पहिले आपण गाडीमध्ये डिझेल टाकून घेऊया. पेट्रोल पंपवर गाडी गेली, पहिले डिझेलची टाकी फुल करून घेतली. तर लगेच आपल्या मित्रांना गाडीत बसून घेतलं, लागले रायगडच्या 2-3 किलोमीटर अलीकडे गाडी उभी केली होती, कारण मित्रांना थोडं फ्रेश व्हायचं होतं. वातावरण तर एवढं भारी झालं होतं ना, सगळीकडे दुःखच पडलेलं होतं, काहीच दिसत नव्हतं. इथं अंकल उभा होता म्हणे महाराज 2-3 डिप्स मारतो, आपली व्हिडिओ काढून घ्या म्हणते. मी म्हणलं मार. तर 4-5 तासाचा प्रवास करून आपण रायगड किल्ल्यापाशी येऊन पोहोचलो होतो. इथं आल्यावर तर पाऊस चालू होता. म्हणलं चालू पावसात तर आपल्याला शूट तर काढायचा आहे. तर लगेच नाणे दरवाजावरून गाडावर निघालो होतो. जाताना खूप सावकाश जावं लागतं, कारण कंटिन्यू पाऊस असल्यामुळे पायऱ्याला शिवळ लागलेलं होतं. थोडंसं वरती आलो तर आम्हाला हे बघायला भेटलं. हे जातं पहिले लोक याच्यामध्ये चुना तयार करत होते. आपला आदिनाथ दादा म्हणे महाराज आपला पण एक व्हिडिओ काढून घ्या ना. आणि इथं किल्ल्यावर एवढा भारी धबधबा चालू होता ना. 1-1.5 तास किल्ला चढून आम्ही येऊन पोहोचलो होतो किल्ल्याच्या महादरवाजापाशी. आणि ह्या दरवाजाची रचना पूर्ण U-टर्न आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आम्ही हत्ती तलावापाशी येऊन पोहोचलो आहे. पहिले राज्याभिषेकसाठी पहिले हत्तीचा वापर केला जात होता. हत्ती तलावापासून पुढे आल्यावर आपल्याला शिरकाई देवीचे मंदिर बघण्यासाठी भेटते. थोडसं पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतो होळीचा माळ. पहिले काळी इथं होळी खेळल्या जायची. होळी पेटवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वतःच्या हाताने त्याच्यामध्ये नारळ टाकत होते. तर तुम्ही इथं बघू शकता, खूप मोठी बाजारपेठ आहे. पहिले लोक घोड्यावर बसून बाजार करीत होते. तर आता बाजारपेठ बघून आपण सगळे मित्र नगरखान्याकडे निघालो होतो. तर मित्रांनो या नगरखान्याची उंची तब्बल 52 फूट इतकी उंची आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे जगदीश्वर मंदिराकडे. ह्या मंदिराचं बांधकाम जरा बघितले तर मस्जिदीसारखं आहे सेम. कारण शत्रूंनी जरा बघितलं त्यांना ते मंदिर नाही वाटलं पाहिजे, त्यांचं मस्जिद वाटली पाहिजे, त्याच्यामुळे ते वार नाही करणार. हा नंदी निखळ सत्य सांगतोय की लढाई धर्माची होती. इथं मंदिरामध्ये आल्यावर इकडं कासव आहे, त्याच्या पुढं गेलं का हनुमंतराय आहे. या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये स्वतः महाराज सकाळी व संध्याकाळी पूजा करण्यासाठी येत होते. ही जगदीश्वराची पिंड रायगड बांधताना स्वतः महाराजांनी बसवलेली होती. आणि जगदीश्वराच्या मंदिरापुढे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण आता टकमक टोकाकडे निघालो आहे. पाऊस आणि वारा असल्यामुळे व्हिडिओ एवढी काही क्लिअर निघली नाही. पूर्ण रायगड बघून आम्ही आता घराच्या दिशेकडे निघालो आहे. जाता वेळेस सर्वांना भूक लागली होती, तर आपल्याला जेवाचं नियोजन केलेलं होतं हॉटेलमध्ये. त्या रामारीनं त्या कांद्याची पूर्ण वाट लावून टाकली होती. खाण्यासाठी तर भरपूर काय होतं, सगळ्या मित्रांनी जेवण बिवणं करून घेतले होते. मग मित्रांनो आपला ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पावसामुळे काही व्हिडिओ काढता आले नाही.